शनाया, शनाया, शनया, गुरुनाथ, माया आणि राधिका, हो हे सगळे तेच आहेत ज्यांना तुम्ही आधीपासून ओळखता. पण हे सगळे असे एकमेकांच्या मागे का धावतात असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर पुढे आहे. पुढे म्हणजे मागे, नाही कळ. चला मग आपण थोडं मागे जाऊया. नाही, तुम्ही मागे यायचं नाहीये, तुम्ही टीव्ही समोरून हलायचं नाहीये. तुमच्या समोरच आम्ही या लोकांना आता मागे घेऊन जात आहोत. माया, आसपास एकदा का माया बरोबर माझं लग्न झालं की पुढचं सगळं काही मनासारखं होईल. चला गुरुनाथ सुभेदार, कामाला लागा आता. आज काही झालं तरी मायाला प्रपोज करायलाच हवं. तू हे स्ट्रेचिंग करतोय. वॉटर बघडून ते पेन शोधतोय. नाही, वॉर्डरोब मध्ये कशाला पेन शोधेन? ते बॅग मध्ये पेन होता, तर पेन मलम लावायचं होतं म्हणून मी हे शोधत होतो. म्हणलं असेल ना तुझ्याकडे काहीतरी. तशी सगळी कामं मलाच सांगतो ना, मला सांगायचं होतं मलम आणायला. नाही असं काही नाही, मी आपलं म्हटलं बघितलं असतं ना, एवढं कशाला उगीच तुला काम. अरे कॉफी केलीस का? तू खरंच मलम शोधत होतास ना? हो बच्चा, तू काय संशय घेतेस का माझ्यावर? अजून काय शोधणार आहे मी? काय मी विचारते. चल बस कॉफी घेऊ. नाही, बसून कशाला? असा रूल थोडीच आहे बसून कॉफी घेतली पाहिजे. मी उभं राहून घेतो ना, उभं राहून कॉफी पिऊ, त्यात काय. वास तर छान येतोय. वा वा. बघ, मी म्हंटल होतं ना नाही करत. कसं उगाच तुला प्यायची असते माझ्या हातची कॉफी वगैरे. नाही, मस्त झालीये, कमाल झालीये. अशी छान कडवट, म्हणजे कडूसर अशी छान चव असते ना, अशी छान झालीये. सो कॉफी बरोबर म्हणलं काहीतरी अजून खायला मिळतंय का असं पण माझ्या डोक्यात आलं. म्हणजे आता बघ ना, पाऊस नाही आलाय. पाऊस अजून नाही. येईल, पाऊस येईल. आता पडलंय ऊन तर पडतोच ना पाऊस. तर मला असं वाटलं की काहीतरी याच्याबरोबर चावम्याव काही खायला. देयर इज नो चावम्याव इन द हाऊस. अरे बघ ना, किचन मध्ये असेल ना आपल्या. नाहीये काही. अरे ते हे नाही का त्या पिवळ्या रंगाच्या डब्याच्या खाली. अरे यार नाहीये. त्याच्या वर ठेवलेलं असतं ना. मम्मा नोज, आय डोंट नो. मला आण ना यार तू. काय आहे म्हणजे ठीक आहे, नसू शकतं ना घरात चावम्याव. नाहीये. अरे यार, ही जातच नाहीये. अजून काही गडबड करायच्या आधी गुरुनाथ तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. अरे 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 सॉरी, मला अगं ते चहाचा कप होता, चटका लागला ना. तू कॉफी मग मध्ये आणली असतेस ना कॉफी. सगळ्याच प्रॉब्लेम आहे का हे तू साफ करणार आहेस? हा, काय टेन्शन नाही, मी करतो. ते मॉप कुठे आहे तुम्ही? नाही, मी शोधतो. तू काय टेन्शन घेऊ नका. सॉरी मी आलो. नाही इकडे नाही, ते सॉरी इकडे. खूप वियर्ड वागतोय. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. सौमित्रा. हो मॅम. हा मॅम, बोला ना, काय काम आहे? झाली का तुझी थट्टा सुरू? नाही, थट्टा नाही मॅम, खरंच सांगा ना काय काम आहे. काही नाही. अथर्व कुठे आहे? अथर्व ऑलरेडी गाडीत जाऊन बसलाय. तुमच्या दोघांचे डबे आहेत, त्याचा डबा त्याला दे. ओके. आणि हा अजून एक, तो हट्ट करेल पण त्याला काही द्यायचं नाही. का? काय, पावसाळा सुरू झाला, तूही काही खायचं नाहीये. बरं, अजून काही नाही? काही नाही. नक्की? नक्की. सगळ्या सूचना संपल्यात? सगळ्या सूचना संपल्यात. ओके, मग माझं एक महत्वाचं काम आहे, ते करू मी. काय? मला तुला एक मिठी मारायची, म्हणजे नंतर कटकट नको ना, म्हणून. किती वाजले ते बघ, उशीर होतोय, निघ लवकर. मिठी मारायला किती वेळ लागला असतो? काही नाटकं करतेस यार राधा. बोल चिंकी. अगं पिंकी, आई खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? अगं गॅरी आज जरा खूप सस्पिशियस वागत होता आणि माझ्या वॉर्डरोब पाशी काहीतरी करत होता. फक्त एकच गोष्ट गायब आहे. मी तुला सांगते, त्यांनी चोरी केली आहे. चोरी? कसली चोरी? माझी एंगेजमेंटची गोल्डन रिंग. काय?
वा, मान गए गुरु. 22 कॅरेट. आणि हिरा किती कॅरेटचा आहे माहितीये? अरे तू कॅरेटचं काय घेऊन बसलायस? मी कॅरेक्टर बद्दल बोलतोय. कॅरेक्टर, अरे काय कॅरेक्टर आहे यार तुझं. आधी हीच अंगठी त्या शनायाला देऊन तू तिचं काळीत चोरलंस. आता तिच्याकडनंच ती अंगठी चोरून ती अंगठी तू आता मायाला देणार आहे आणि तिला लग्नासाठी प्रपोज करणार आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे केड्या, माया मला लग्नासाठी नाही म्हणूच शकत नाही. नाही, ती नाही म्हणणारच नाही रे. पण शनायाचं काय? म्हणजे तुझ्या आणि मायाच्या लग्नाला शनाया हो म्हणेल का? शनायाचा मी विचारही करत नाही. एकदा का मायाला प्रपोज केलं आणि ती मला हो म्हणाली की शनायाला काय, मला कधीही वेडी ठरवून डिवोर्स देता येईल. ठरवायचं काय आहेस ती. तू कुणाला फोन लावतोय? मायाला. हा? हा, चांगलं काम करताना त्यात उशीर करू नये असं म्हटलंय ना कोणीतरी. माया है, सब माया है. हा बोल ना गुरुनाथ. हा माया, हाय. बोल ना. नाही बोलायचं आहेच आहे, पण असं फोनवर नाही. मी म्हटलं प्रत्यक्षात भेटूनच बोलूया ना. एनिथिंग स्पेशल? तुला तर माहितीच आहे. म्हणजे असं समज स्पेशलच बोलायचं आहे, पण प्रत्यक्ष भेटूनच बोलूया. आपण एक काम करू. म्हणजे ओके सॉरी, असं समज की माझ्या मनातलं काहीतरी स्पेशल तुला सांगायचंय. इज इट? नाही, मला आवडलं असतं यायला, बट थोडं काम आहे, वर्कलोड आहे रे. सो ए माया प्लीज, आता बट बीट काही नाही. मी तुला सांगतोय आपण भेटणार आहोत आणि भेटल्यानंतरच तुला मी काय ते मनातलं सगळं सांगतो. ओके, ब्लू लेक हॉटेलला भेटूया. मी तुला मेसेज करतो तसं. ओके बाय. बाय. काय म्हणाली वहिनी? वहिनी? ती वहिनी, मी भाऊजी नाही का? काय नाही किड्या, मिशन सक्सेसफुल असं समज. त्यामुळे आता माया एकदा का माझ्या आयुष्यात आली की माया यायला सुरुवात होईल. माया पण माया. म्हणजे तुला माया मिळाली की मला पण थोडी ही माया देशील? अरे माझा भाऊजी. गुरुनाथ इथेच आलेत हे तुला नक्की माहितीये ना? 100%. मला माहितीये ना, त्याला नेहमी अशी अतरंगी आयडिया हवी असेल ना, तर तो केड्याकडेच येतो. पण तो केड्या तर तुझा मित्र आहे ना. हो, तो माझा मित्र असला तरी तो गॅरीची खूप हेल्प करतो ग. तो येतोय बघ, गॅरी येतोय. उठ. चल. हो. Please wait for some time. I'm expecting someone. ओके मॅम. Yeah. माया, हाय हाय हाय. सो सॉरी. खूपच सॉरी, खरंच मनापासून. That's okay. अगं नाही, मी माझं खरंच एक महत्वाचं काम निघालं ना, म्हणून यायला जरा उशीर झाला. खरंच सॉरी. That's okay, Gurunath. असं नाही, तुला बराच वेळ वाट बघावी लागली असेल ना, म्हणून मलाच जरासं. नाही खरं तर, पण तसंही तू म्हणाला होतास ना काहीतरी पर्सनल बोलायचंय, सो एवढी वाट मी बघूच शकते. बोल ना. अरे काय म्हणजे काय? हा, आधीच एवढा उशीर केलास यायला तू, आणि अजून किती वेळ घेणार आहे? म्हटलं होतं ना तो माझ्यासोबत असणार आहे आता इथे. ते मलाही दिसतंय. तू शांत बस. मी तुला सांगते, तो तीच रिंग देऊन तिला प्रपोज करेल बघ. तू जरा कमी बोलतेस का? ते काय बोलतात ते आपल्याला ऐकायचंय. शांत बस. माया, तुलाही माहितीये, म्हणजे तुला कल्पना आहेच आहे की माझं यापूर्वी राधिकाशी लग्न झालं होतं. डिवोर्सही झालं लगेच. आणि त्यानंतर मी शनायाशी लग्न केलं. Yeah, I know. पण माया, या दोन्ही लग्नांमध्ये मी सुखी कधीच नव्हतो. आयुष्य इतकं अवघड झालं होतं ना, सगळं इतकं खडतर झालं होतं ना की सगळं संपलं असं वाटत असतानाच अचानक तुझी माझ्या आयुष्यात एंट्री झाली.
तू आलीस माझ्या आयुष्यात आशेचा किरण बनून. मी एवढी इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी? माया, ट्रस्ट मी, या जगात आत्ता माझ्यासाठी तू सोडून काहीही इम्पॉर्टंट नाहीये. नाही, खरंच मी कुणाची शपथ घ्यायला तयार आहे. तू प्लीज माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. प्लीज ट्राय टू ट्रस्ट मी. मला वाटलंच होतं असं बोलणार आहे. श्श्श, तू जरा गप्प बसतेस का? तुला कळत नाही का मी काय सांगितलं ते? मग कशी बसू? तो त्या छचूला चीटिंग करतोय ना. छचू? अगं ती फिमेल रॅट चिचुंद्री. हा यार, तिला कळत नाहीये ते. आता म्हणेल की मी डे नाईट फक्त तुझेच ड्रीम्स बघ. तुला सांगतो, मला ना दिवस रात्र फक्त तुझीच स्वप्न पडतात आहे का? बघितलं तू? आता असं म्हणेल की ऐक ना, आय कांट लिव्ह विदाउट यू. माया, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. सी, सतत तुझेच विचार डोक्यात असतात, सतत तुझीच स्वप्न पडतात, तर कसं जगू शकेन मी? तो म्हणेल की तू माझ्या आयुष्यातनं निघून गेलीस तर माझं आयुष्य माझंच राहणार नाही. माया, तू जर माझ्या आयुष्यातून निघून गेलीस ना, माझं आयुष्य खरंच माझं राहणारच नाही. तू मला सोडून नाही ना जाणार माया? ते जे बोलताय ते तुला आधीच कसं कळतंय? कारण मी हे सगळं 5262 वेळा ऐकलंय. सर ऑर्डर प्लीज. हा, काय घेशील तू? सूप, ज्यूस चालेल? ज्यूस 2 ऑरेंज ज्यूस. ओके, काय? पण आपण तर लंचसाठी आलोय ना? अगं हो, त्याच्या आधी एक जरा सरप्राईज आहे. तू थांब ना जरा, मी करतो ना. एक 2 मिनिटं, मी आलो. 2 मिनिट. बरं. एक्सक्यूज मी. ते आता मॅडमची आणि माझी ज्यूसची ऑर्डर दिली होती ना, तर त्या मॅडमच्या ज्यूसमध्ये ही अंगठी टाकणं जमेल? सर पण आता जमेल? हा जमेल सर. थँक्यू. काय एफर्ट्स घेतोय आणि माझी अंगठी देतो तिला. याला बघतेच मी. थांब. काय चाललंय तुझं हे? आई, तुला भैताड म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. आता त्यांनी तुझा आवाज ऐकला असता तर काय झालं असतं? कळतं की नाही तुला? गप्प बस. तू मला असं काही म्हणू नको. आता आपण सेम टीम वर आहोत. तू वेटरशी काय बोलत बसला होतास? हे त्याला हे सांगत होतो, इकडे ते कॅन मधले ज्यूस देतात ना, त्याला म्हणलं छान फ्रेश ऑरेंजचा ज्यूस दे. दॅट्स इट. हो, म्हणजे जसा मला आवडतो तसा. एक्झॅक्टली, एकदम तुला आवडतो तसा. बघ ना, ते सगळं सेम घडतंय. सेम म्हणजे जसं आधी घडलं होतं तसं. बघितलं ना शन्या? हे असं असतं. आपल्या कर्माची फळं आपल्याला इथेच भोगायला लागतात. तुझ्या बाबतीतही तेच झालंय. हो ना, माझी रिंग. सौमित्रचा फोन आहे. मी येतेच. तू इथनं हलू नकोस, कळलं? हा. सर ज्यूस. येस. थँक्यू. हॅलो. हा, बोल सौमित्र. तू ऑफिसला पोहोचल्यावर फोन करणार होतीस ना मला? हा, करणार होते मी. तर तू मला फोन करणार होतीस, तो तू केला नाहीस. मी तुला फोन करतोय, तुझा फोनही लागत नाही, म्हणून ऑफिसला फोन केला मी. तर तिथे कळलं की तू ऑफिसलाही पोहोचलेली नाहीयेस. मी पोचतेच आहे आता, पण मध्येच एक काम निघालं म्हणून थांबले होते. मी आता पोचतेच आहे ऑफिसमध्ये. मी करते तुला फोन. माया, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय रिअली लव्ह यू. काय चाललंय तुझं? शनाया, तू काय करतेस इथे? तू प्रश्न हा आहे की तू इथे काय करतोयस? तू इथे हिला प्रपोज करायला आलायस ना? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तू ये ना, मी तुला सांगतो. येच. मला कुठेही यायचं नाही. प्लीज तू शांत आणि ऐकून बस. मी त्याच्याशी बोलतेय ना.
खरं सांग, तू हिला प्रपोज करायला आलायस की नाही? हे बघ, मी आणि माया आम्ही बिझनेस मीटिंग साठी भेटलो होतो डिस्कशन करायला. सांग ना माया, सांग. हो हो ऍक्च्युली आम्ही एका डील बद्दलच डिस्कशन करत होतो, तेवढ्यात तू आलेस आणि सो. या शुअर, हँड होल्डिंग डील ना. अशा रोमॅन्टिक स्पॉट्सवर होतात का कामं? शेवटी शन्यानी माती खायची ती खाल्लीच. शनाया, हे बघ, तू उगीच आरडाओरडा करू नकोस. तुला वाटतंय तसं काही नाहीये. तुझं खरंच काहीतरी गैरसमज होतोय. मी सांगतो ना तुला, तू ये ना माझ्याबरोबर. चल. मला कुठेही यायचं नाहीये. ही तुला ओळखत नसेल, पण मी तुला चांगलंच ओळखते. अशा बिझनेस मीटिंग आपण पण खूप केल्यात नाही का? त्यामुळे मला सांगूच नको तू. शनाया, हा तुला माझी रिंग देऊन प्रपोज करणार. व्हॉट डू यू मीन? मी कशाला चोरेन तुझी अंगठी? आणि समजा माझ्याकडे असते अंगठी, म्हणजे समजा असं समज ना की मी आणली इकडे, कुठे अंगठी कुठे आहे? मी एक मिनिट, हा सगळा काय प्रकार सुरू आहे? अगं नाही, रिंग नाहीच आहे तर प्रकार काहीच नाही ना. मी तेच म्हणतोय, बघा, असती तर माझ्या खिशात आहे का रिंग? कुठे दिसते का तुझ्याकडे? नाही ना. हवं तर माझी तपासणी कर ना तू. रिंग नाहीये, तुला वाटतं चालेल तसं? चालेल, युअर राईट. आपण तपासणी करूया. तुला दाखवते मी रिंग. ज्यूस पी. काही हे बघ, काही माझं मी बोलतो तुझं. मला ऐकायचं नाहीये काही. ज्यूस पी. ओके फाईन. मी ज्यूस प्यायल्याने जर गोष्टी सॉर्ट आउट होणार असतील तर ओके. इट्स ओके. मी पितो ज्यूस. ओके, हे बघ. ओके. नाही, हा नाही, हा ज्यूस पी. अगं तू शनाया, उगीच वेड्यासारखं करू नकोस. तो तिचा ज्यूस आहे, ठेव तू. तुला सांगते तेवढं कर. ज्यूस पी. हा ज्यूस प्यायल्याने तुझं समाधान होणार आहे का? ठीक. ओके, हा ज्यूस पितो. ओके, झालं समाधान? पूर्ण पी. शनाया, आता बास. हा, पूर्ण पी. शनाया, तू अगं काय करतेस? आर यू ओके गुरुनाथ? काय झालं? गुरुनाथ अरे शनाया, गॉड, हे काय? एक हे बघ शनाया, तुला वाटत तसं नाहीये. म्हणजे ही अंगठी तुझ्यासारखी दिसत असली ना तरी पण ती मी माझ्यासाठी नवीन अंगठी घेतली. तुझी अंगठी नाहीये ती. तू खरं बोलतोयस ना? हो, मी शनायासारखं खोटं बोलायला काय मला वेळ लागलाय का? मी तुला सांगत होतो ना, हिला वेळ लागलाय. मूर्खासारखं काहीतरी वागते. हे बघ ना, इथे पण कसा तमाशा केलाय तिने. ठीक आहे, मी वेडी आहे का? वेडेपणा काय असतो तुला दाखवतेच मी. ही रिंग तुला कधीच मिळणार नाहीये. बघ, उगीच वेळ. ए, 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 शनाया, शनाया!